अनेकांच्या मनात हा प्रश्न येत असेल, शेवटी या शोचा हेतू काय आहे? फक्त बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट की अजून काही? मी सांगतो. आमचा सर्वात पहिला हेतू आहे की हिंदुस्थानच्या प्रत्येक घरात एंटरप्रेन्योरशिपच्या विचारांना जागवणं, त्यांच्यात तो जोश आणि पॅशन निर्माण करणं. चला मी दाखवतो की कसं आपण या पॅशनने जगाला बदलू शकतो. जेव्हा एक जबरदस्त आयडिया, एक कमालीचं इनोव्हेशन, एक पॅशनेट फाउंडर आणि एक दूरदर्शी इन्व्हेस्टर एकत्र येतात, तेव्हा केवढा मोठा चमत्कार करतात. मी तुमची भेट घडवणार आहे एका अशा टीम बरोबर ज्यांनी तो चमत्कार करून दाखवलाय. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ओबेन इलेक्ट्रिक. It's electric. It's fast. It's bold. This is power, style, and confidence. It's an EV with attitude. See you at the usual spot, 10 p.m. Let's ride the Bolt. The all-new Roar Easy Sigma. The Bolt Electric. The first ever made in India for the world electric bike. Team Oben Electric. मधुमिता, दिनकर आणि सागर. तुमचं सगळ्यांचं आमच्या या मंचावर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. फार कमालीची बाईक आहे आणि सगळ्यात जास्त आनंद मला या गोष्टीचा आहे की ही पहिल्यांदाच मेड इन इंडिया ईव्ही बाईक फॉर द वर्ल्ड. सो कॉंग्रॅच्युलेशन्स त्याच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. Thank you. थँक्यू. तसं ऑटोमेटिव्ह फारच कॉम्पिटेटिव्ह बिझनेस आहे, तर याची आयडिया कुठून आली आणि इतकं पॅशन तुम्ही कसं काय जमवलं की तुम्ही पूर्ण बाईकच बनवून टाकली? याची जी आयडिया आहे ना, ती घरून आली, माझ्या वडिलांकडनं आली. सगळ्यात आधी जेव्हा माझ्या वडिलांनी मला टू व्हीलर चालवायला शिकवली, स्कूटरने सुरुवात झाली, पण लपून छपून मी माझ्या भावाची बाईक घेऊन जायचे चालवायला. एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून बाईक चालवणं यात वेगळीच मजा आहे आणि गर्व आहे. मग दुसरा दुवा जोडला गेला. मी भेटली माझ्या बिझनेस पार्टनर दिनकरला. शिक्षण संपलं. ते एका मोठ्या R&D बॅकग्राऊंडचे आहेत, जिथे BMC मध्ये काम करून मला आयडिया आली की हा स्टार्टअप्स किंवा एखादी SME त्यांच्यासाठी असं काही आहे की आपण भारतात इनोव्हेशनला ड्राईव्ह करू शकतो. मग ही आयडिया मी माझ्या पार्टनर दिनकरला बोलले की असं आपण काहीतरी करायला हवं. सेल इनोव्हेशन, सेल R&D ॲज अ सर्व्हिस. तर तो माझा दुसरा दुवा होता, जिथे R&D सर्व्हिस म्हणून पहिली कंपनी सुरू केली. तो आमचा पहिला स्टार्टअप होता. 2 माणसांनी सुरू केलं, 100 लोकांची टीम बनवली, करोडोचा बिझनेस उभा केला, खूप साऱ्या प्रोडक्ट कंपनीमध्ये काम केलं. आम्ही EV मध्ये काम करणं चालू केलं. मग तो जो तिसरा दुवा होता की आपण एक प्रोडक्ट कंपनी बनवू शकतो का, जिथे हजारो लाईफ्सना आपण टच करू शकू. तिथून सुरू झाली ही EV ची जर्नी आणि तिथून सुरू झाली ओबेन इलेक्ट्रिक. माझी पहिली हायरिंग सागर होती, जो आज आमचा को फाउंडर आहे, जो एक स्वतः सुद्धा फाउंडर होता आणि EV बॅकग्राऊंडचा आहे. मग आम्ही तिघांनी मिळून आज आम्ही तुमच्या समोर या मंचावर आहोत आणि ओबेन इलेक्ट्रिक एक कंपनी म्हणून एका पॅशन बरोबर बिल्ड करत आहोत. एक इलेक्ट्रिक मोटरसायकल कंपनी म्हणून फ्रॉम इंडिया, मेड इन इंडिया फॉर द ग्लोब.
मधुमिताजी, एक गोष्ट सांगा, तुमच्या डिझाईनची जर्नी कशी होती? प्रॉडक्ट जे असतं ते हिरो असतं. कस्टमर त्याची डिसिजन मेकिंग जेव्हा करतो, पहिली गोष्ट डिझाईन असते. डिझाईन ॲस्पिरेशनल असायला हवी. सो आमचं जे एंटायर इन हाऊस डिझायनिंग, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग आम्ही जी करतो, प्रत्येक क्रिटिकल कंपोनंटची, तिथून आमचं जे एक लक्ष होतं की प्रोडक्ट इज द हिरो, तर त्यावर फोकस करून आम्ही पूर्ण आमची R&D, जो काही बॅकग्राऊंड एक्सपिरियन्स होता एबीचा, तो आम्ही ह्यामध्ये टाकला. आणि आज तुम्ही बघू शकता या प्रोडक्टला तुमच्या समोर. जेव्हा आम्ही बघतो खूप साऱ्या प्रोडक्ट्स बद्दल की की जितके हे इन्व्हेस्टमेंट हेवी असतात, कारण त्यांची असेंब्ली लाईन, प्रोडक्शन लाईन, सगळं काही खूप सारी इन्व्हेस्टमेंट मागतो सुद्धा. इनिशियल इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्वतः केली? इनिशियल जे वर्किंग प्रोटोटाईप होतं तिथपर्यंत आम्ही आधी बनवलं. त्यानंतर आम्ही आमचा पहिला सीड राऊंड रेज केला. पण काही बोला तुम्ही, तुमचं डिझाईन एकदम भारीच आहे. म्हणजे बघता क्षणी असं वाटतं की चालवावी आणि बसून त्यावर कुठेतरी फिरायला जावं. हो सर, हेच आहे. आम्ही हाच विचार करून हे बनवलं होतं. पण मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की हे जे प्रोडक्शन तुम्ही स्वतः करता, मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करता, तेव्हा फार मोठ्या टीमची गरज लागते. हो, किती लोक आहेत तुमच्यासोबत? आमच्याबरोबर आज 500 लोक आहेत जे आमच्याबरोबर काम करतात. आणि आमच्याकडे आजही ऑलमोस्ट 100 ते 200 पोझिशन्स ओपन आहेत. आता विषय फक्त एक प्रोडक्ट बनवायचा नाहीये, तर त्याचबरोबर कितीतरी लोक आमच्याबरोबर जोडले जात आहेत आणि सगळे आपल्या पॅशनने जोडले जात आहेत. पॅशन असतंच कंटिजियस. जेव्हा दिसतं हो. तुम्हाला, तेव्हा खूप Yes. सारे पॅशनेट लोक सोबत यायला सुरुवात होत आहे. आणि असेच एक पॅशनेट इन्व्हेस्टर जे तुमच्या बरोबर जोडले गेले, ते आमच्या पॅनलवर पण आहेत. संदेशजी, हां, तुम्ही केव्हापासून यांच्यासोबत आहात? मी जवळपास 8 किंवा 9 महिने झाले असतील, जेव्हा मी दिनकर आणि मधुमिताजी USA आल्या होत्या. हे ह्युस्टनमध्ये होते, मी वॉशिंग्टन DC मध्ये होतो. मला कळलं की हे लोक ह्युस्टनमध्ये आहेत. मी फ्लाय करून गेलो, मी यांच्याशी बोललो. या दोघांचं IIT बॅकग्राऊंड होतं, तर माझी कम्फर्ट लेवल तिथून सुरू झाली. त्यानंतर ज्या पॅशनेट पद्धतीने मधुमिताजींनी आपल्या बाईकबद्दल सांगितलं, आपल्या सप्लाय चेनबद्दल सांगितलं, मी कन्व्हिन्स झालो. मी यांना वॉशिंग्टन DC बोलावलं. तिथे माझा एक ग्रुप आहे, इंडियन अमेरिकन बिझनेस इम्पॅक्ट ग्रुप. तिथे अनेक फाउंडर्स आहेत, अनेक IITians होते ज्यांना हे भेटले. त्या लोकांनी पण या गोष्टीला व्हॅलिडेट केलं की नाही यार, या कंपनीमध्ये दम आहे. तर मी तर माझे पैसे गुंतवलेच. माझ्याबरोबर माझ्या ग्रुपच्या काही लोकांनी पण पैसे गुंतवले. माझ्या मते मी 8 करोड गुंतवले असतील, त्या लोकांनी पण जवळपास 8 करोड गुंतवले असतील, तर 16 करोड गुंतवले. कारण आम्हाला असं वाटलं की आम्ही सपोर्ट नाही करणार अशा इनोव्हेशनला, मेक इन इंडियाला, तर मग कोण करणार? तुम्ही यांची बाईक चालून पाहिली सर? मी तर यांच्या फॅक्टरीत पण गेलो यार. जरा फोटो बिटो दाखवा, आमचा चला ग्रुप दाखवा, यांचे फोटो वगैरे दाखवा. आणि जर काही इन्व्हेस्टर्सचे जर व्हिडिओ असतील, तुमच्यासाठी जो मेसेज पाठवलाय त्यांनी. Recently invested in Oben Electric. We are very impressed with the founders, Madhumita and Dinkar, their knowledge and the use of technology, the vertical integration, and the growing two-wheeler market in India are very compelling reasons to invest in Oben. Their in-house technology, their advanced lithium batteries, safety features, they really can deliver a very high-quality product. We are very excited about this investment, and I think we can see it go a long, long way. The product, it has tremendous potential in India's rapidly growing EV market. As a family, we believe very strongly in sustainability, and I thought that this is our small way of giving back to our environment. I truly believe Oben Electric is a perfect combination of leadership, strategy, market opportunity, and I think they'll do great in the years to come. माझी इच्छा आहे की तुम्ही पण हे सांगा की आयडियाबाजचा जो मंच आहे, जिथे येण्याआधीच तुमची भेट झाली यांच्याशी आणि गोष्ट कुठून कुठे पोहोचली, यात आयडियाबाजचा रोल काय होता ते आमच्या ऑडियन्सला पण सांगा ना. जो कुणी हा शो पाहतोय, मला हे सांगायचं आहे की आयडियाबाजच्या प्लॅटफॉर्मनेच आम्ही यांना भेटलो आहोत. आणि जितके पण फाउंडर्स आहेत, मी त्यांना अपील करेन की या आयडियाबाज प्लॅटफॉर्मला ज्या काही पद्धतीने तुम्ही वापरू शकाल, मग ईमेल असो, लिंक्डइन असो, कोणत्याही प्रकारे डायरेक्ट इनडायरेक्ट मार्केटिंग असो,
तुम्ही तुमची आयडिया आमच्या प्लॅटफॉर्मवर पाठवा. असं होऊ शकतं की तुमची आयडिया इतकी चांगली असेल की तुम्हाला इथे येण्याची संधी मिळेल. आणि आयडिया बासच्या वतीने मी आयडिया बासच्या टीमला थँक्स म्हणेन की त्यांनी या प्रॉडक्टमध्ये विश्वास ठेवला आणि आम्हाला USA मध्ये या प्रॉडक्टबद्दल सांगितलं. एकदा जोरदार टाळ्या आयडियाबाजच्या टीमसाठी. ज्या चांगल्या आयडियाज आहेत त्या इथे पोहोचतातच, पण ज्या फारच चांगल्या आयडिया आहेत त्या इथे पोहोचण्याआधी इन्व्हेस्टर्सकडे पोहोचतात, जसं यांच्यासोबत झालेलं आहे. संदेशजींना भेटण्यापूर्वी अजून एक खुलासा मला करायचा आहे. जे फाउंडर आहेत आयडियाबादचे तेही आमचे एक मोठे इन्व्हेस्टर आहेत. ते अर्ली स्टेजला आले होते आणि ते आजही आम्हाला सपोर्ट करतायत. हे प्रोडक्ट लॉन्च कधी होणार आहे? आम्हाला रस्त्यांवर कधी दिसणार? आज आम्ही या मुक्कामी पोहोचलोय त्या 1% बिलीव्हरमुळे, राईट, जे आम्हाला सपोर्ट करतायत. आज आमच्याकडे जवळपास हजारो कस्टमर्स, 100 पेक्षा जास्त डीलर्स आणि 5 वेगवेगळ्या देशातील इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स आज आम्हाला सपोर्ट करत आहेत. सो आज आम्ही त्या स्टेजवर आहोत. अनुपमजींच्या म्हणण्याला क्लॅरिफाय करतो की ही बाईक काही पहिली बाईक नाही आहे. यांचे आणखी 2 मॉडेल ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क फार वेगाने ग्रो होत आहे. अँड आय थिंक ही तुमची प्राइस रेंज जरा सांगा याची. हे प्रॉडक्ट 99,000 पासून सुरू होतं, पण मी याच्याबद्दल थोडं तुम्हाला आज समजवतो. इंडियामध्ये सगळ्यांचा डिझाईनवर खूप भर असतो आणि म्हणूनच आम्ही याचं डिझाईन खूपच असं स्पोर्टी बनवलेलं आहे. ही गाडी त्याच प्रकारचा परफॉर्मन्स देते. 0 to 40 पर्यंत फक्त 3 सेकंदामध्ये जाते आणि फक्त 100 रुपयात 400 किलोमीटर चालते. आणि प्लस जितकेही आजच्या तारखेला सगळे स्मार्ट फीचर्स येतात ते सगळे स्मार्ट फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळतील. कलर स्क्रीन मिळेल, रिव्हर्स मोड मिळेल, स्टोरेज मिळेल, चार्जर तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता म्हणजे कुठेही थांबायला लागणार नाही. आणि त्याच्यानंतर हे सगळं काही मोबाईल ॲपने तुम्ही ट्रॅक करू शकता. आणि ह्याची जी किंमत आहे या सगळ्या गोष्टींना एकत्र करून फक्त 99,000 किंवा 99,000 पासून सुरू होते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. दिनकरचे आमच्यासोबत जे प्रोफेसर साहेब आहेत ते रोड सेफ्टी आणि मोबिलिटीमध्ये फार काम करतात. सर, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? To make a full product in India with all the R&D usually takes several years, right? They seem to have achieved it in much lesser time. So I congratulate them. In an EV, the most important component is the battery and the battery management system. Maybe you can share some thoughts on that. That's one question I have. बॅटरीमध्ये वी आर वन ऑफ दी पायनियर्स हू ज्यांनी इंडियामध्ये LFP बॅटरीवर 2 व्हीलर बनवायला सुरुवात केली. पूर्ण इंडियामध्ये आजही ज्या काही 2 व्हीलर्स विकल्या जातात इलेक्ट्रिक, त्या सगळ्या एक पर्टिक्युलर केमिस्ट्री असते विच इज लिथियम, निकल, मॅग्नेसिस, कोबाल्ट, त्याच्यावर बनवले जातात. जेव्हा सगळे निकल, मॅग्नेसिस, कोबाल्टमध्ये होते तेव्हा आम्ही लिथियम फेरस फॉस्फेट केलं, ज्याचे इनहेरंट बेनिफिट्स असतात की तुमच्याकडे डबल सेफ्टी असते, ज्यात जे टेम्परेचर रेझिस्टन्स असतं ते डबल असतं, म्हणजे यात आग लागण्याचा धोका खूप कमी असतो. You know, consumers like crazy ideas. Recently, Tata came up with the Harrier EV. They took the car to the Elephant Mountain in Kerala. They made it climb. Do you have any such crazy ideas to market your product? आमच्याकडे सुद्धा एक स्टोरी आहे सांगायला. आम्ही पहिली कंपनी होतो जी प्री प्रोडक्शन प्रोटोटाईप देत होती जर्नलिस्टला, आणि आम्ही त्यांना पूर्ण मोकळीक दिली की आमचा कोणताही माणूस तुम्हाला अजिबात कंट्रोल नाही करणार. एक रिसॉर्ट प्रॉपर्टी होती जिथे नंदी हिलच्या जवळ, इन केस जर तुम्ही बँगलोर किंवा नंदी हिलच्या जवळ गेला असाल तर. सो वन ऑफ द जर्नलिस्ट त्याने नंदी हिल बॉटम पासून टॉप पर्यंत रोअरवर बसून 3.5 मिनिटांमध्ये पूर्ण केलं. त्यात एक घाट आहे ज्यामध्ये जवळपास 22 टन्स आहेत. तर 3.5 मिनिट म्हणजे एक रेकॉर्डच झाला एका इलेक्ट्रिक व्हेकलसाठी. आणि हे तर फक्त प्री प्रोडक्शन प्रोटोटाईप आहे. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी बाईक चालवून पाहतो. ही इतकी स्मूथ आहे, खरंच परफॉर्मन्सनेच रोअर करेली बाईक. बट लुकिंग व्हेरी कूल. Yeah. खूपच भारी आहे. इट्स अ सुपर बाईक. थँक्यू. 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 या ना, या. हो.
आता सांगा की तुम्ही जशी जर्नी सुरू केली ही फारच मोठी सक्सेस स्टोरी आहे मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड साठी. जितके आयडियाबाज तुम्हाला घरून पाहत असतील, जे आपल्या मनात अशी एक आयडिया घेऊन बसले आहेत ज्याची कदाचित सुरुवात करू शकत नसतील किंवा सुरू केले पण पुढे जाण्यामध्ये अजून वेळ आहे, टाइम आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? तीच एकच गोष्ट बोलायची इच्छा आहे की प्रॉडक्ट इज द हिरो. तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये कस्टमरचा जो फोटो आहे तो लावून ठेवा, आपल्या कस्टमरला ओळखा आणि त्यांच्यासाठी ते प्रोडक्ट्स बनवा. पण लवली, जसं यांनी म्हटलं की यांचं प्रोडक्टच हिरो आहे आणि असे हिरो सुपरहिट सिनेमेच बनवतात, तर तुमचं हे प्रोडक्ट खूप सारे सुपरहिट सिनेमे बनवेल अशी आम्ही आशा बाळगतो. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि गुड लक. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर बिंग विथ अस. Thank you very much. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जबरदस्त आयडियाबाजचं पॅशन आणि एक कमालीचं इनोव्हेशन ही एक अशी कमालीची त्रिपुटी आहे. जेव्हा याच्यात एक दूरदर्शी इन्व्हेस्टर जोडला जातो तेव्हा खरंच चमत्कार होतो. असे अनेक चमत्कार देशाच्या कानाकोपऱ्यात होतच असतील आणि तुमच्या मनात जी आयडिया आहे ती पण या चमत्काराची वाट पाहत आहे. तर घरात बसून राहू नका, इथे या, तुमची आयडिया पूर्ण जगाला सांगा, कारण हा आहे भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच आयडियाबाज. आयडिया तुमची, पैसे आमचे.